नमस्कार. फक्त योजना या YouTube चॅनलवर मी ओंकार तुमचं स्वागत करतो. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पी-एम-सी म्हणजेच पुणे महानगरपालिकेअंतर्गत ज्या योजना सुरू झाल्या आहेत, तर यामध्ये किमान 60% किंवा त्यापेक्षा जास्त असलेल्या दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांग व्यक्तींना वार्षिक अर्थसहाय्य करणे योजना सुरू झाली आहे. तर पुणे मनपा हद्दीतील राहणाऱ्या कार्यात्मक, क्रियात्मक दिव्यांगत्व यामध्ये अंधत्व, अल्पदृष्टी, कर्णबधिर, यामध्ये कमी ऐकू येणे, लोकोमोटर डिसॅबिलिटी, ठेंगूपणा, इंटेलेक्चुअल डिसॅबिलिटी, ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर, सेरेब्रल पाल्सी, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, दीर्घकालीन मज्जासंस्थांचे विकार, विशिष्ट शैक्षणिक अपंगत्व, कुष्ठपीडित, मल्टिपल स्क्लेरोसिस, संभाषण व भाषा अपंगत्व, थॅलासेमिया, हिमोफिलिया, सिकल सेल डिसीज, कर्णबधिर, अंधत्व यासह विविध प्रकारचे अंधत्व, ऍसिड हल्ला झालेली व्यक्ती, पार्किन्सन्स डिसीज असलेल्या सर्व व्यक्तींना दरमहा ₹2000 प्रमाणे वार्षिक ₹24,000 अर्थसहाय्य देण्याची योजना नुकतीच सुरू झाली आहे. तर या योजनेप्रमाणे संपूर्ण माहिती आपण घेऊया. तर या योजनेमध्ये पाहू शकता की दिव्यांग व्यक्तींना वार्षिक अर्थसहाय्य देणे, यामध्ये कमीत कमी 60% दिव्यांगत्व असणे आवश्यक आहे. तर कुटुंबाच्या पुणे महानगरपालिका हद्दीत किमान 3 वर्ष वास्तव्य असल्याचा दाखला, यामध्ये रेशन कार्डची सत्यप्रत लागणार आहे. तसेच 3 वर्ष वास्तव्य असलेल्या राहण्याचा पुरावा म्हणून गत 3 वर्षाचा मनपा टॅक्स पावती किंवा लाईट बिल किंवा टेलिफोन बिल, लँडलाईन किंवा झोपडी फोटो पास किंवा झोपडी सेवा शुल्क पावती, भाडे करारनामा इत्यादी जोडावे लागणार आहे. वयाचा पुरावा म्हणून जन्म दाखला, ससून जनरल हॉस्पिटलमधील वयाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, मतदान यादीतील नाव अथवा ओळखपत्र यापैकी एक डॉक्युमेंट लागणार आहे. दिनांक 1/5/2001 नंतर जन्माला आलेल्या व हयात अपत्यामुळे कुटुंबाच्या अपत्यांची संख्या 2 पेक्षा जास्त असल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाहीये. कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणारे उत्पन्न ₹1,00,000 आत असावे. मान्य तहसीलदार यांच्याकडील उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. अर्जदाराचे आधार कार्ड झेरॉक्स प्रत जोडणे आवश्यक आहे. मान्य राज्य शासनाने ठरवून दिलेल्या टक्केवारीनुसार किमान 60% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्याचा दाखला, तसेच शासन वेळोवेळी जे बदल सुचवेल त्या प्रमाणात नियम व अटीत बदल करण्यात येईल. सदरचे अर्थसहाय्य हे पात्र अर्जदार व्यक्तीस वार्षिक स्वरूपात देण्यात येईल. एकत्रित लाभ दिला जाणार आहे. अशा प्रकारच्या शासनाच्या अन्य योजनेचा लाभ घेतला नसावा. या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या दिव्यांग व्यक्तींचा मृत्यू झाल्यास कुटुंबातील अन्य सदस्यांनी 45 दिवसांच्या आत पुणे महानगरपालिका समाज विकास विभागाकडे मयत दाखला किंवा मृत्यू वार्तापत्र जोडून योजनेचा लाभ बंद करण्यासाठी अर्ज करावा. सदर योजनेचा लाभ घेणाऱ्या अर्जदारांनी हयात असल्यावर दाखला समाज विकास विभागाकडील समाजसेवक यांच्याकडून खातं जमा करून हयातीचे दाखले दरवर्षी 1 ते 31 जानेवारी पर्यंत समाज विकास विभागाकडे सादर करणे बंधनकारक आहे. अटी व नियम यात बदल करण्याचा व अर्ज नाकारण्याचा अधिकार संबंधित अधिकाऱ्यांकडे राहणार आहे. तर अशा प्रकारे ही योजना आहे. तर या योजनेसंदर्भात जर कोण लाभार्थी असेल तर यांच्यापर्यंत ही योजना नक्की पोहोचवा.